नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। धुळ्यात 1 टन क्षमतेच्या हेमिस्फेरिकल सोलार ड्रायर तंत्रज्ञान कार्यशाळेचा उत्साहात शुभारंभ। श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय, लॉ फाउंडेशन आणि कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 1 टन क्षमतेच्या हेमिस्फेरिकल सोलार ड्रायर प्रशिक्षण व तंत्रज्ञान प्रसार कार्यशाळेचा उत्साहात शुभारंभ झाला। संस्थेचे अध्यक्ष सुभाषदादा देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने या सोहळ्याची सुरुवात झाली। प्राध्यापक डॉक्टर SD सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले, तर प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील यांनी या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची व्यावहारिक उपयुक्तता विशद केली। कृषी उत्पादने अधिक काळ टिकवण्यासाठी, त्यांची सुरक्षित वाळवणी व निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे अत्याधुनिक सोलार ड्रायर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कृषी सखी आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांसाठी ही कार्यशाळा अत्यंत दिशादर्शक ठरणार आहे। या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत 150हून अधिक प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यांना वर्कशॉप इमारतीमध्ये या सोलार ड्रायरचे प्रत्यक्ष कार्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। यावेळी लॉ फाउंडेशनचे हेमंत गाडगीळ, भारत सरकारचे प्रतिनिधी गिथिन V चंद्रन, कृषी विज्ञान केंद्राच्या अमृता राऊत यांच्यासह अनेक मान्यवर तज्ज्ञ उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कुणाल पाटील व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे। सर, आज आपल्यात ऑनलाईन आहेत। मागच्या कार्यक्रमात स्वतः वैयक्तिक धुळ्यात होते, तेव्हा त्यांनी सांगितलं की धुले जैसे सिटी में इंटीरियर में ऐसा अगर कोई काम कर रहा है तो इट इज रियली व्हेरी गुड थिंग। आणि त्यांची पण काही स्वप्न होती की जर त्यांना असा एखादा संशोधक मिळाला तर त्याच्याकडून कामं पण त्यांना काय काय केली पाहिजेत, बिकॉज त्यांचे विजन मोठं आहे। भुजेपा सर आज लॉ फाउंडेशनला बसलेले आहेत, त्यांचे विजन मोठे आहे। त्यांनी त्या विजनच्या अंतर्गत यांना रस्ता दाखवला की तुम्ही अजून असं करा, अजून तसं करा। आणि आय होप आज भुजेपा सरांना किंवा लॉ फाउंडेशन विल बी सॅटिस्फाईड की ज्या संस्थेवर त्यांनी विश्वास दाखवून आम्हाला पैसे दिले, त्या संस्थेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, कर्मचाऱ्यांनी त्याचं चीज केलं आणि तशी काही प्रॉडक्ट्स आज बनवली। तर ॲक्च्युली प्रस्तावना हा माझा विषय नव्हताच, मी टेक्निकल विषयावर बोलणारा व्यक्ती आहे, परंतु माझी इच्छा होती की ती डॉक्टर सूर्यवंशींकडून हे सगळं कसं घडलं सांगायला त्यांना मी सांगितलं पाहिजे होतं, परंतु की ते एकदा बोलायला लागले की सगळे वक्ते बोलू शकत नाही, एवढा ते वेळ घेतात। म्हणून मी त्यांच्याकडून ते म्हटलं की तुम्ही बाजूला असू द्या, ते मला संपवू द्या लवकर। नाही मग काय, एकदा तो सुरू झाला ना मग तो टेक्निकल सुरुवात करतो। मग टेक्निकल सुरुवात केल्याने मॅडम मग तो त्याला असं वाटतं की तो लेक्चरच घेतोय आणि मग तो समोरच्याचा छळ होईपर्यंत तो संपवत नाही। म्हणून मी तेवढा हिस्सा माझ्या वाटेला घेतला। मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपण असेच आमच्या संस्थेशी जुळून राहा। सर अजून आमच्या सोबतच आहेत, पुढच्या 2 वर्षात सरांची पण रिटायरमेंट आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जब तक हम है तब तक हम यही काम करेंगे, आम्ही कुठे जाणार नाहीत। आणि त्यांचा जो छंद आहे त्यांना तो धुळ्यातच जोपासायला मिळेल आणि माझ्याच संस्थेत, आमच्याच संस्थेत ते होईल, हे मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो। ते अजून नवीन नवीन प्रॉडक्ट्स तुमच्या ॲग्रिकल्चर क्षेत्रातलं संशोधन करतील असं मला पूर्ण खात्री आहे। सो धन्यवाद। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।